फसवणुकीचे कितीतरी प्रकार आतापर्यंत नगर जिल्ह्यात दिसलेत। कुणी वृद्धांची फसवणूक केली, कुणी सायबर अरेस्ट करून पैसे उकळले, कुणी मोबाईल हॅक करून ऑनलाईन बँक खाते रिकामे केले। शनी शिंगणापूरमध्ये तर बनावट ॲप व बनावट QR कोड तयार करून भाविकांची कोट्यावधींची लूटमार झाली। पण नगरमध्ये पहिल्यांदाच फसवणुकीचा यापेक्षा वेगळा गेम समोर आलाय। बरं, नुसतं समोर आला नाही तर थेट दिल्ली पोलिसांना नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरला यावं लागले। श्रीरामपूरला येऊन 5 जणांना ताब्यात घ्यावं लागलंय। आता या 5ही महाभागांना दिल्ली पोलीस थेट सरकारी गाडीत घालून दिल्लीत घेऊन गेलेत। होय, आपल्या श्रीरामपुरातील 5 ठगांना थेट दिल्लीवारी करण्याची वेळ आली आहे। फसवणुकीचा हा प्रकार काय साधा सुद्धा नव्हता। या महाभागांनी आपल्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत उघडलेली खाती एकाला महिन्याच्या भाडे तत्वावर दिली होती। आता तुम्ही म्हणता, घर भाड्याने देणं, गाडी भाडे तत्वावर देणं, जमीन कसायला भाडे तत्वावर देणं हे आम्ही ऐकलं होतं। पण आता बँक खाती भाडे तत्वावर म्हणजेच रेंटवर देणं हे काय नवीनच? थांबा, हीच तर गंमत आहे। नेमकं काय झालंय हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। या प्रकरणाची सुरुवात 4 सप्टेंबर 2025 रोजी झाली। दिल्ली येथील मोहित रॉय या व्यक्तीने दिल्ली पोलिसात आपली 13 ते 14 लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार तेथील सायबर पोलिसांकडे दाखल केली। ही फसवणूक एवढी गुंतागुंतीची होती की त्या प्रकरणाचा संपूर्ण तपास करायला पोलिसांना तब्बल 4 महिने लागले। अखेर पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत म्हणजेच थेट श्रीरामपूरपर्यंत पोहोचले। बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांचे एक पथक थेट श्रीरामपूरला आले। स्थानिक पोलिसांना त्यांनी एक अशी फसवणूक सांगितली की श्रीरामपूर पोलीसही चक्रावले। ही फसवणूक काय साधी सुधी नव्हती। मोहित रॉय या दिल्लीतील व्यक्तीला एका दुबईतील माणसाने फसवले होते। रॉयची ऑनलाईन फसवणूक झाली होती। पोलिसांनी या दुबईतील व्यक्तीचा शोध घेतला। दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या ग्राउंड ऑफ अरेस्टनुसार विशाल बाचल हा मूळचा श्रीरामपूरचा आहे। तो दुबईत होता। दुबईतून तो ऑनलाईन फसवणूक करण्याची कामे करत होता। मोहित रॉयलाही त्याने अशाच प्रकारे 13 ते 14 लाखांना चुना लावला होता। सप्टेंबरमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यावर दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला विशाल बाचल उर्फ बिलियन याचा शोध घेतला। त्याचे व्हॉट्सअप कॉल, चॅटिंग व बँकचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चेक केले। त्यावेळी पोलिसांना बाचल विविध खात्यात ही रक्कम ट्रान्सफर केल्याचे दिसले। आता ट्रान्सफर केलेली ही सगळीच खाती श्रीरामपूरमधील होती। बाचल याने श्रीरामपूरमधील एकाच व्यक्तीला वारंवार व्हॉट्सअप कॉल केलेला दिसला। त्याच शोधार्थ दिल्ली पोलीस थेट श्रीरामपूरला आले। बाचलने वारंवार कॉल केलेला व्यक्ती हा श्रीरामपूरमधील श्रीधर इंगळे असल्याचे समोर आले। इंगळे व बाचल हे मित्र होते। आता या फसवणुकीत खरी गंमत पुढे आहे। ज्या 5-6 बँक खात्यांवर ऑनलाईन फसवणूक केलेल्या दिल्लीच्या मोहित रॉयचे पैसे ट्रान्सफर केले होते ती सगळीच खाती श्रीरामपूरमधील होती। दिल्ली पोलिसांनी श्रीरामपूरमध्ये येत श्रीधर इंगळेला ताब्यात घेतले। पोलिसांनी पाहुणचार केल्यावर इंगळेने सगळे पटापट सांगून टाकले। चैतन्य नावाच्या व्यक्तीला इंगळेने काही बँक खाती भाडे तत्वावर वापरायला दिली होती। आता हा चैतन्य कोण हा तपास सुरू आहे। इंगळे याचप्रमाणे श्रीरामपूरमधील अर्चन गोरख कांबळे, अजित मिरान शेख, प्रणव जालिंदर गुलदगड, विशाल दुर्गादास बच्छाप या 4 जणांनाही ताब्यात घेतले। या सर्वांनी बँक ऑफ महाराष्ट्र व कॅनरा बँक खाते उघडून ती भाडे तत्वावर दिली होती। या खात्यात महिन्याला काय ट्रान्झॅक्शन होतील ते होतील, परंतु ही 5ही जण महिन्याला त्या बदल्यात भाडे घेत होते। म्हणजे स्वतःच्या नावावर बँक खाती उघडून ती ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या व्यक्तींना थेट मंथली रेंटवर दिली गेली होती। आहे की नाही खतरनाक? श्रीधर इंगळे याने त्या लोकांची कागदपत्रे घेऊन हे सगळं घडवून आणलं की इतर 4ही जण त्यात सामील होते का हे आता दिल्ली पोलीस तपासणार आहेत। कारण इतर 4 जणांच्या मते आपली बँक खाती अशा पद्धतीने वापरत आहेत याची त्यांना माहिती नव्हती। परंतु पोलीस आता या 5ही जणांना 72 तासांच्या ट्रान्झिट वॉरंटवर थेट दिल्लीला घेऊन गेलेत। पोलिसांना यातील अनेकांच्या मोबाईलवर संदिग्ध कॉल्स व चॅटिंग सापडल्याचेही सांगितले जात आहे। त्याच्या मोबाईलमध्ये संशयास्पद संपर्क व डिजिटल पुरावे सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे। याच प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। गुरुवारी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिल्ली सायबर क्राईम पथकाचे 72 तासांच्या ट्रान्झिट वॉरंटची मागणी मंजूर केली। यानंतर दिल्ली पोलिसांचे पथक 5ही आरोपींना ताब्यात घेऊन दिल्लीकडे रवाना झाले। बँक खाती फ्रॉड करणारे भाडे तत्वावर वापरण्यात देण्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच घडला। विशेष म्हणजे ऑनलाईन फसवणुकीत अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित लोकच जास्त बळी पडत असल्याचे दिसले आहे। त्यामुळे सगळ्यांना खरं साक्षर होणं गरजेचं बनलं आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।